तुकाराम महाराजांनी महाबळाचं नाव पहिलं सांगितलं, पुतण्याचं नाव नंतर सांगितलं. आणि प्रत्यक्ष घटनाक्रम जो घडला, प्रत्यक्ष गोकुळात जो घटनाक्रम घडला, तर प्रत्यक्षातला घटनाक्रम असा आहे, पुतना आधी गेली, महाबळ नंतर गेला. तुकाराम महाराजांनी घटना सांगताना महाबळाचं नाव पहिलं सांगितलं अभंगात, पुतण्याचं नंतर. प्रत्यक्ष घटनेत पुतना आधी, महाबळ. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, काय श्रीमद भागवतामध्ये महाबळाचं नावच नाही, महाबळ दैत्याचं नाव श्रीमद भागवत पुराणात नाही. कंसाने कृष्णाला मारण्याकरता जे दैत्य पाठवले त्या यादीत महाबळाचं नाव आलेलं व्यासांनी ते वर्णन नाही भागवतात. ते वर्णन नामदेवरायांनी केलं, ते वर्णन तुकोबरायांनी केलं. आपल्या संतांच्या वाङ्मयात त्याचं नाव आहे, भागवतात नाव नाही. पण असू द्या, पण प्रकार असा आहे, प्रत्यक्ष घटनाक्रमात पुतना आधी, महाबळ नंतर. मग त्या घटनाप्रमाणे विचार जर केला तर महाराजांनी त्याचं वर्णन सांगितलं का पुतना मावशी देवानी मारली, पुतना मावशी मारली. ते पैजेचा विडा तिने उचलला. जेव्हा आकाश मार्गे मायावरती गेली, मायेने सांगितलं, कंसा मर्द आहे ना तू, आज तू मर्द आहे ना, मग माझ्या बाई माणसाच्या काय नादी लागला. मग तुम्ही ऐकून ठेवा गड्या, शहाणी माणसं बाईच्या नादी लागत नाही. खरंच ऐकव, ऐका नाही राव, शहाणी माणसं बाईच्या नादी लागत नाही. तुमच्या लक्षात नाही, आपल्या वार्डात बाई उभी राहिली तर शहाणा फॉर्म भरीत नाही. कारण बाई आहे ना, निवडून आली तरी पंचायत, हरली तरी पंचायत, सगळं अवघडच आहे. समजा एक मिनिट ऐका, हा निवडून आला आणि बाई पडली, हा विजयी झाला आणि बाई हारली, तर तुम्ही एक मिनिट विचार करा, बाईला पाडण्यात काय पुरुषार्थ आहे सांगा ना. मुश्किलचे ना, बाईला पाडण्यात काय पुरुषार्थ आहे, बोला काय उपयोग. मी म्हणतो हे तरी बरं, पण जर का हा पडला आणि बाई निवडून आली, मग रस्त्यावर नामुष्की बाईनी पाडला.